मंडळी, मी तुम्हाला एक अजब गजब गोष्ट आणि एक स्टेटमेंट आज ऐकवणार आहे बरं का. तर आमच्या या अक्काबाई आहे, यांची इथे आहे ना ही मालदार रोडला छोटीशी अनेक वर्षापासून टपरी आहे आणि ते एवढे छान प्रामाणिकपणे दोघे नवरा बायको चालतात, याच्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. आणि आलेलं कस्टमर पण पुन्हा पुन्हा येतं, अशा चहाची क्वालिटी असते. आता मी रस्त्यानं जाता नाही ना, त्यांना सहज म्हटलं काय हो अक्काबाई, मला म्हणे या चहा घ्यायला. मी म्हटलं आता ऊन लई झालं. तर त्या पुढं काय म्हणतात बघा बरं का, तुम्हीच ऐका. ऊन झालंय, कसं काय चहा घ्यायचा सांगा बरं तुमचं. चहा घेतल्याने उष्णता कमी होते. चहा आपण म्हणतो चहा थंड घेतल्याने उष्णता वाढते आणि चहा घेतल्याने उष्णता कमी होते. कारण हे गरमी आहे ना, चहा त्याला मारते. अरे वा, हा बघा आमच्या अक्काबाईनं नवीनच शोध लावला की जरी एवढं कडक ऊन असलं, टळटळ ऊन असलं, तर चहा घेतला ना तर ती उष्णता मारते. आणि आईस्क्रीम वगैरे थंड खाल्ल्यावर उष्णता अजून वाढते. कारण का ते थंड असतं, थंडने बर्फापासून तयार झालेलं असतं ना ते थंड, त्याच्यामुळे ते उष्णता जास्त वाढते. कारण का त्याच्यामधून वाफा निघतात. बर्फामधून वाफा निघतात का नाही, चहा मधून वाफा कधी निघतात थंडीच्या दिवसात. हा बरोबर, उन्हाळ्याच्या वाफा निघत नाहीत चहामधनं, थंडीच्याच निघतात. कारण का उष्णता मारते. बघा अक्काबाईचा असायला तुम्हाला पटला असेल तर या त्यांच्या टपरीवर चहा घ्यायला. हे बघा ही त्यांची टपरी, छोटीशीच टपरी आहे, पण या छोट्याशा गोष्टीमध्ये मोठ्या विचाराची माणसं राहतात. आता ऐकले ना आमच्या साध्या भोळ्या अक्काबाईचे विचार किती छान आहेत. चला मंडळी, बाय बाय करा त्यांना. बाय. अक्काबाईचं अजून एक म्हणणं आहे बरं का तुम्हाला. आम्हाला हे जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास आम्हाला लाईक पण करा आणि आम्हाला शेअर पण करा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या ID ला फॉलो करा. आम्ही दुसरा पण अक्काबाई एक छान व्हिडिओ टाकणार आहे. त्यांच्याकडं सगळं बरंच काही मटेरियल असतं सांगायला. मी तुम्हाला जुन्या गोष्टी त्यांच्याकडून ऐकवेल. आज पुरतं एवढंच. चला बाय.